बघू शकता तुम्ही, आवाज येते आणि मांजर कशा पद्धतीने बघतो बघा. तर हे झालं लाकडं आणि घोणस एकदम सेम आहे, तुम्हाला कळून पण येणार नाही. हे घोणस आणि लाकूड बघा तुम्ही कशा पद्धतीने आवाज करतो बघा घोणस. मम्मी उधर से ऑटो आएंगे. ना मम्मी कोई बोल रहा, सबको बोलना ऑटो करके. अरे बाप रे, किती दिवस झाले दिसत होता? खूप दिवस झालं, 2 महिने झाले. दिवाळीच्या आधीपासून 2 महिने. एक भेट हे जशी दिवाळी होती ना आपली, पहिली थंडी चालू होती का? बघू दे काय नाही करत. पहिली थंडी चालू झाली का आपल्याला? नाही नाही नाही, राहू द्या, काय नाही करत. राहू द्या, नाही काय करत. साप जे मांजर जास्त हे असतं, ऍक्टिव्ह असतं सापापेक्षा. तर मांजर बघा, मांजर कळलेलं आहे साप मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आवाज येते आणि मांजर कशा पद्धतीने बघतो बघा. तर घोण जाती विषारी साप आहे मित्रांनो. गेली 2 महिने झाले ते म्हणतात दिसत होता, पण आता काय झालेलं आहे, थंडी चालू झाली की आधी थंडी जशी चालू होती सुरू झाली की घोण जातीच्या सापांचे काय होतं, मिलनाचा कालावधी असतो. आवाज येतो, तुम्ही जवळून बघू शकता कशा पद्धतीने विषारी जातीचं साप घोणस आहे. हे बघा, हे झालं लाकडं आणि घोणस एकदम सेम आहे, तुम्हाला कळून पण येणार नाही. हे घोणस आणि लाकूड बघा तुम्ही कशा पद्धतीने आवाज करतो बघा घोणस. तर सगळ्यात अगोदर आपण काय करू, पिशवी सेट करून घेऊया आणि मग ह्याला जसं असं पॅक करूया. हे मांजर बघा कशा पद्धतीने बघतात, ते आवाज येते म्हणून. इकडे एक आहे, तिकडे एक बघा, तिकडे एक बघा. आणि हा जो घोणस आहे बघू शकता, आपल्याला चेतावणी देतोय की माझ्यापासून लांब राहा, माझ्याजवळ येऊ नका. आता तुम्ही विचार करा, ज्यावेळेस आपण काय करतो, सकाळ लाकडं पेटत उचललेला, त्यावेळी डायरेक्ट हात नाही घालायचा, थोडीशी काळजी घ्यायची. तर आपण काय करू, सगळ्यात अगोदर इथे पिशवी सेट करूया. आमचे गणेश सर पिशवी सेट करतात मित्रांनो. एकदम विषारी साप असताना आपण प्रॉपर पिशवी सेट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याला पॅक करूया. इथे एकदम प्रॉपर पिशवी सेट केलेली आहे मित्रांनो. हे नाव बाबा कशी बघते. आणि याला आता आपण घेऊया तिकडे, कसा लपून बसलेला आहे. घोणा चिडचिडला आवाज येतो, त्रिकोणी आकाराचे जाड मोठे डोकं मित्रांनो बघू शकता तुम्ही. या लाकडामध्ये पालापाचोळ्यामध्ये नाही ठेवून जातो, निसर्गाने अशी प्रत्येकाला देण दिलेली असते. अजगर किंवा अजगराची पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. हा घोणा जातीचा अतिशय विषारी साप आहे. आला बघा बाहेर. तो म्हणतो इथंच राहायचं. हा, तुमच्या घरी यायचं म्हणतो बघा. काय जेवण वगैरे केलंय का? तुम्ही जातो बाहेर. हे बघा किती जाड आहे, रट आहे, त्याच्यामुळे लोकांना अजगर वाटतो. हा तर अजगर नाही, घोण जातीचा अतिशय विषारी साप आहे मित्रांनो. कसा आवाज करतो बघितलं का? कुकरच्या साठी सारखा आवाज करतो. चिडल्यावरती करतो का? मांजरं झाली, कुत्र झाली तुमची आहेत ना, हे जर बाहेर असे लक्ष देत असाल ना, कुत्र्यामुळे कळलं. हा कुत्र्यामुळे कळलं ना, तर थोडस काय करायचं, लक्ष द्यायचं. का कारण माहिती का, हे प्राण्यांना लगेच चावू लागते हालचाल. आता हे डॉग झालं, हे मांजर झालं, हे रात्रीचे पहार देतात आपल्याला, दिवसभर झोपतात आणि रात्रभर पहार देतात. त्याच्यामुळे थोडस रात्रीचं भुकायला लागले ना, लक्षात आलं ना, तर लगेच सतर्क राहायचं. बघायचं येऊन गॅलरीतून बघा, तुम्ही टॉर्च लावून बघा, खाली उतरून टॉर्च लावून बघा. हे बघा कशी बघ, पिक्चर बघितल्यासारखं बघते टक लावून. हे सोडतात कुठे? हे आम्ही मानव वस्तीपासून लांब सोडतो, जेणेकरून मानव वस्तीला त्रास नाही आणि यांच्या डोक्याला त्रास. हे रात्री निघतात साप, हे साप रात्रीचं निघतात, ते खूप हुशार असतात. किती दिसते हे पुढे सांगितलं.
त्याच्यामुळे आम्हाला कळलं की आता तिथं आहे म्हणून